फोटो ॲड केल्यानंतर रेशोच्या ऑप्शनवर सिलेक्ट करून 9:60 हा रेशो घेऊन घ्यायचा. त्यानंतर फोटोवर क्लिक करून फोटो हा प्रॉपरपणे झूम करून ॲड करून घ्यायचा. त्यानंतर बॅक येऊन मी मटेरियलमध्ये दिलेला तुम्हाला बीट मार्कचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावानं व्हिडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. त्यानंतर बॅक यायचं, फोटोवर क्लिक करून फोटो सॉंगच्या शेवटपर्यंत ओढून न्यायचं. त्यानंतर बॅक यायचं. त्यानंतर फोटोवर क्लिक करून जिथं जिथं बीट दिसेल तिथं अशा प्रकारे स्प्लिट मारायचं. एकदा मी स्प्लिट मारून घेतो. अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतर बीट मार्कच्या व्हिडिओवर क्लिक करायचं आणि व्हिडिओ डिलीट करायचा. त्यानंतर बॅक यायचं. मी तुम्हाला मटेरियलमध्ये 2 PNG ते ॲड करून घ्यायच्या. ॲडोवर क्लिक. त्यानंतर याची लेंथ ही शेवटपर्यंत ओढून न्यायची अशी इथपर्यंत आणि त्यानंतर खालच्या इमेजवर क्लिक करून याची लेंथ ही पण शेवटपर्यंत ओढून न्यायची आणि ॲनिमेशनमध्ये यायचं. फेड इन हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर असे झूम करून इथं सेट करून घ्यायचं. त्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्याला फोटोला ॲनिमेशन करायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर कॉममध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. त्यानंतर डायनॅमिक शेक हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. इथं एक पेंडुलम वर हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि 2 नंबरच्या इमेजला पण हा पेंडुलम 2 अप्लाय करायचा. त्यानंतर शेवटच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यावर राईट अँगल आउट हा इफेक्ट अप्लाय करून आहे. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि त्यानंतर खाली स्क्रोल करायचं. हॉरिझॉन्टल रील हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याची लेंथ इथपर्यंत ठेवायची आणि ॲडजस्टमेंटमध्ये स्पीड ही 31 पॉईंट ठेवायची. त्यानंतर बॅक यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि इथं लाईट इफेक्ट याला सिलेक्ट करून लेग टू हा ऑप्शन घेऊन द्यायचा. त्यानंतर याची लेंथ ही शेवटपर्यंत ओढून न्यायची. त्यानंतर बॅक यायचं आणि आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे. एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा.